2022 मध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुणे येथील प्रवीण अक्का नवरू यांच्या औट घटकेची युगांतर या काव्यसंग्रहाला जात आहे. औट घटकेची युगांतर प्रवीण अक्का नवरू पुण्याचे आहेत. 2022च्या द्वितीय पुरस्काराचे मानकरी. त्यांनी आपला हा संग्रह औट घटकेची युगांतर सैरभैर पिढीला अर्पण केला आहे. आपली आजची सैरभैर पिढी त्यालाच त्याने अर्पण केला आहे. आजच्या वर्तमानाच्या एकंदर अस्वस्थ परिस्थितीचे कवीने केलेले चित्रण अनोखे आहे. या कवीने त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते 35 वर्षांचे 22 साली, पण तिशीची बखर त्याने आधीच लिहिलेली आहे. त्या बखरीत ते म्हणतंय, कदाचित ते तिशीती असतील. त्या कवितेत ते म्हणतात, 10 घाबरत 10 कुतूहलात बाकी संभ्रमात गेले, तिशीच्या ताळेबंदात हाती धुपाटणे आले. लहानपणी भीतीचं चित्र काढायचो तेव्हा बापासारखं दिसायचं ते, डिक्टेटरशिप ऑफ लुम्पेन पॅट्रिआर्क. कधीतरी आई नाहीशी होईल ही भीती, बाप कायम असण्याची भीती. मान्यवरांना विनंती की त्यांनी प्रवीण सरांचा सत्कार करावा. सरांनी कविता सादर करावी. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडेच वळत आहोत. 4 पुरस्कार बाकी आहे. नमस्कार. कवितेचं नाव आहे लिहित्या हातानं. लिहित्या हातानं स्वीकारू नये पितृत्व दुबत्या गाईचं. लिहित्या हातानं स्वीकारू नये पितृत्व दुबत्या गाईचं. करू नये निरूपण सत्तेच्या आतून प्रसवणाऱ्या विखाराचं लाळेत झिरपत्या शब्दांनी. लिहित्या हातानं करावा फरक राजाच्या बेगडी अश्रूत अन प्रजेच्या भकास कोरड्या डोळ्यात. लिहित्या हातानं करावा फरक राजाच्या बेगडी अश्रूत अन प्रजेच्या भकास कोरड्या डोळ्यात. विचारावेत उद्दाम प्रश्न पापणी न लवता पाठीवर उठणाऱ्या कोरड्यांच्या संख्येइतकेच. लिहित्या हातानं धरावा कंदील. लिहित्या हातानं धरावा कंदील सत्याच्या सर्वाधिक जवळच्या वर्जनकडे नेणाऱ्या निबिड एकाकी पायवाटेवरचा. विसरू नका, इतिहासानं रंगेहात पकडलेत रक्तांधळ्या प्रतिभेचे सोहळे याआधी. लिहित्या हातानं रचू नये एक एक वीट पिढ्यानपिढ्यांच्या भावी कबरीची. लिहित्या हातानं रचू नये एक एक वीट पिढ्यानपिढ्यांच्या भावी कबरींची. तसंही विनाशाचं संगमरवरी बांधकाम पूर्णत्वास गेल्यावर सगळ्यात आधी छाटले जातील लिहिते हातच. धन्यवाद सर. 2022च्या